रोहित पवार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दादा, आज तुम्ही आंदोलनासंदर्भामध्ये हिंगोलीचा आढावा घेतलेला आहे, काय माहिती सांगा? लोकांना आम्ही विश्वासात घेतलं, लोकांना हेच सांगितलं की लढा आपल्याला तीव्र करावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल आणि मग त्या अनुषंगाने 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आंदोलन आता आपण उभं करत आहोत त्याला चांगला प्रतिसाद लोक देतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे कर्जमाफीमध्ये असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत, ज्या काही अटी टाकल्यात त्या काढण्यात याव्या आणि त्याच्याचबरोबर पीक विमा योजना ही योग्य पद्धतीने लागू व्हावी. 40च्या 40 ट्रिगर टाकून 1 रुपयामध्ये अशी आमची मागणी आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तुम्ही आता बोलताना म्हणले की वेळ आली तर भाजप या राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही कुबड्या बाजूला काढेल, काय म्हणले? स्वतः अमित शहा साहेबच त्या बाबतीत बोलले होते. त्यामुळे वेगळं काय, अमित शहा साहेबांनी सांगितलेलं येत्या काळामध्ये आम्हाला कुबड्या नको, एकला चलो हा नारा आहे. त्यामुळे आता वापर या नेत्यांचा फक्त कशासाठी केला जातो, डिलिमिटेशन कायद्यासाठी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, फुटीर खासदारापैकी एका खासदाराला संधी मिळू शकते. मला असं वाटतं की महाराष्ट्रातला एक फार मोठा नेता हा दिल्लीमध्ये फायनान्स मिनिस्टर म्हणून जाऊ शकतो आणि इथे एका वेगळ्या आमदाराला नाही तर आता छोटा खाता असणाऱ्या मंत्र्याला एक फार मोठं पद मिळू शकतं असं मला वाटतं. आता ऑपरेशन तुतारी राबवली जाणार आहे असं बोललं जातंय. होणार नाही. बरं, आणि आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की आता शिवसेनेचे परत काही आमदार फुटतील असं बोललं जातंय आणि 4 आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेतली असे सांगतात. आमदारांना कुणीच फोडलं जाणार नाही. 29च्या आधी 100% एकनाथ शिंदे साहेबांचे आणि अजितदादांच्या पक्षाचे आमदार हे पोट्टेवरून भाजपमध्ये जाते. चर्चा आहे, ओमराजे निंबाळकर सर्व चर्चेत होते, तुम्हाला वाटते का परत निवडून येतील ते? आता लोकांनी निर्णय घेतलाय, तिथं हे जे फुटीर लोक आहेत कुणी निवडून येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.